नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या महा TET एक्झामसाठी जे आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भानं टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ज्यामध्ये आपण 30 प्रश्न सेट केले होते. या 30 प्रश्नांवर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत. ही जी टेस्ट सिरीज आहे ही तुम्हाला टेस्ट सिरीज TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 हे दोन्ही विषयासाठी कंबाईनमध्ये तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. ज्यामध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्राचे 10 पेपर घेणार आहोत. यापैकी 2 पेपर तुम्हाला फ्रीमध्ये सोडवता येतील. तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे हे प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्च करून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲपची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस TET किंवा CTT या टॅबमध्ये जाताल तिथे तुम्हाला विषयवाईज सब्जेक्ट वाईज म्हणजे मराठीचे पेपर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत स्वतंत्र 10. त्यानंतर इंग्रजीचे स्वतंत्र 10 पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शैक्षणिक मानसशास्त्राचे तुम्हाला 10 पेपर उपलब्ध करून देण्यात आले. ज्या ज्या विषयाचे तुम्हाला पेपर जॉईन करायचे त्या विषयाचे पेपर तुम्ही अगदी सहज पद्धतीनं जॉईन करू शकता. प्रत्येक पेपर तुम्हाला सोडवता येईल ऑनलाईन पद्धतीने. त्याचबरोबर तो व्ह्यू करता येईल आणि तुम्हाला या प्रत्येक पेपरचं व्हिडिओ विश्लेषणसुद्धा ॲपमध्ये पाहायला मिळेल. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण जे आपल्या सिरीजमधील पहिल्या पेपरमध्ये 30 प्रश्न सेट केले होते मानसशास्त्राचे, या 30 प्रश्नावर आपण चर्चा करूयात. अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपाबाबत अचूक विधान निवडा. म्हणजे बरोबर विधान निवडायचे अध्ययन प्रक्रियेच्या बाबत. ही उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया नसते. याला उगाच निगेटिव्ह केलं त्यांनी, तर ती असते असं पाहिजे. आपल्याला बी कळते म्हणजे पहिलं तर अचूक नाही आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरणेचे महत्त्व नसते, हे पण असते पाहिजे. प्रेरणेचं महत्त्व असतं लर्निंगमध्ये. हालचालीच्या पुनर्रचनेमध्ये अनावश्यक हालचालीला अत्यंत महत्त्व असते, तर अनावश्यक हालचालीला महत्त्व नसते पाहिजे होतं. इथं असते म्हणतो तो, तर इथं नसते पाहिजे होतं, म्हणून हे पण उत्तर येणार नाही. आणि शेवटचा ऑप्शन आहे परिपक्वता अध्ययन प्रक्रियेत महत्त्वाची आहे, तर हे मात्र अचूक आहे. म्हणजे हे बरोबर आहे अध्ययन प्रक्रियेच्या संदर्भानं. कारण कोणत्याही अध्ययनार्थीची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता असणे गरजेचं आहे. कारण उदाहरणार्थ बघा, बालवाडीच्या विद्यार्थी आहे आणि आपण त्याला डायरेक्ट शुद्ध लेखनासाठी जर एखादा पॅराग्राफ लिहायला सांगितला किंवा आपण त्याला वजाबाकी गुणाकार जर दिला तर तो परिपक्व आहे का? शारीरिक पण नाही मानसिक पण नाही. शारीरिक याच्यामुळं म्हणतो आपण बालवाडीचा की त्याला पेन पकडताच येणार नाही ना, बरोबर आहे का? तितका जी ग्रीप आहे त्याला ती आहे का? नाही. म्हणून परिपक्व असणं गरजेचं आहे. अध्ययनामध्ये परिपक्वतेला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1, 2, 3 हे रॉंग आहेत. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती उपपत्ती ही अध्ययनाची आधुनिक उपपत्ती आहे? थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान अध्ययन उपपत्ती, आसुबेलची अध्ययन अनुदेशन उपपत्ती आणि बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती. आधुनिक उपपत्ती कोणती असं आता तुम्हाला मेन ही थीम माहीत पाहिजे, तर ती आहे बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही रफमध्ये एकदा लिहूनच घ्या, कारण यावर दरवर्षी प्रश्न आहे की कोणती ज्ञानात्मक उपपत्ती आहे किंवा नाही, कोणती साहचर्यवादी उपपत्ती आहे किंवा नाही, कोणती आधुनिक उपपत्ती आहे किंवा नाही. तर एकदा आपण हे बघूनच घेऊ, म्हणजे काय होईल, आपला एक प्रश्न कव्हर होईल. तर अध्ययन उपपत्तीचे प्रकार आहेत मुख्य 3: साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये येतात थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती, पॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, वॉटसनची वर्तनवादी उपपत्ती, गुथ्रीची
सानिध्य अभिसंधान उपपत्ती आणि हल्लची पद्धतीशीर वर्तन उपपत्ती ह्या आहेत साहचर्यवादी उपपत्ती. एक तर तुम्ही कोणती उपपत्ती कोणी मांडली हे पण पाठ करून ठेवा, कारण तसाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला हे लिहून घ्यायचं आणि 1-2 वेळेस वाचून हे पाठांतर करायचं आहे. साहचर्यवादी कोणते आहेत तर आपण ते पाहिल्यात. आता आहेत दुसरा गट आहे ज्ञानात्मक उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्ती, तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये बघा वर्धा मायर, कोहलरची समाकारवादी, लेविनची क्षेत्रीय अध्ययन, गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन, टॉलमनची संकेत अध्ययन, आसुबेलची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती. ठीक आहे, ह्या झाल्या ज्ञानात्मक उपपत्ती, म्हणजे ज्ञानात्मक गटातील ह्या झाल्या 6 उपपत्त्या. त्यानंतर आधुनिक उपपत्त्या कोणत्या आहेत अध्ययनाच्या संदर्भानं, तर आधुनिक उपपत्तीमध्ये 3 आहेत बघा. आपला प्रश्न आहे ना, आपला प्रश्न काय होता बघा आता या प्रश्नाकडे, की अध्ययनाची आधुनिक उपपत्ती कोणती आहे, तर बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती. म्हणजे 3 आधुनिक उपपत्त्या आहेत. ब्लूमची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, बांदुराची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आणि अध्ययनाचा माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान. या 3 अध्ययनाच्या उपपत्त्या आहेत. शक्य झालं तर रफमध्ये तुम्ही हे लिहूनच घ्या, व्हिडिओ पॉज करूनही तुम्हाला हे लिहिता येईल. मात्र एक प्रश्न मात्र तुमचा कन्फर्म होणार आहे, हे आपल्या पाठच पाहिजे. म्हणजे कोणती उपपत्ती कोणी मांडली हे पण पाठ पाहिजे आणि कोणत्या गटामध्ये येते हे पण पाठ पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट अभिजात अभिसंधान उपपत्तीत डॅश डॅश हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर प्रतिसाद, चेतक, अभिसंहित प्रतिक्रिया आणि चेतक व प्रतिसाद. तर अभिजात अभिसंधान म्हटलं की आपल्याला तो पॅवलॉवचा प्रयोग आठवला पाहिजे. तर मग आता लक्षात द्या आपल्याला की पॅवलॉवच्या प्रयोगामध्ये अभिजात अभिसंधानामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर तो आहे चेतक. चेतक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कारण प्रयोज्यावर तिथं नियंत्रण आहे. तो आपण कुत्र्याचा प्रयोग आठव ना आपल्याला, प्रयोज्याला कृती करावी लागत नाही तिथं जास्त. ओके, म्हणून इथं चेतक महत्त्व आहे. म्हणजे बघा ना तुम्ही तो प्रयोग आठवा, घंटानाद व अन्न हा एक चेतकाचाच भाग आहे ना, म्हणजे तेच चेतक आहेत. म्हणून अभिजात अभिसंधानामध्ये चेतक महत्त्वाचा आहे. प्रतिसाद कुठं महत्त्वाचा आहे, तर प्रतिसाद महत्त्वाचा आहे साधक अभिसंधानामध्ये. स्किनरच्या साधक अभिसंधानामध्ये प्रतिसाद महत्त्वाचा आहे. त्यानंतर अभिसंहित प्रतिक्रिया. अभिसंहित प्रतिक्रिया म्हणजे काही दिवसानंतर नुसत्या घंटेच्या आवाजाने लाळ निर्मिती होते, त्याला आपण अभिसंहित प्रतिक्रिया असं म्हटलेलं आहे. इथं महत्त्वाचं काय विचारलं आहे, तर चेतक महत्त्वाचं आहे असं उत्तर आपण देणं अपेक्षित आहे. चेतक व प्रतिसादमध्ये दोन्ही मिक्स नको, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर कोहलरच्या समाकारवादी मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीबाबत कोणते विधान योग्य, शेवटीला म्हणतो तो नाही, कोणतं विधान योग्य नाही. कोहलरच्या समाकारवादी किंवा मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीबाबत कोणतं विधान योग्य नाही. यामध्ये प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनास अधिक महत्त्व दिले आहे. तर पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे, कारण कोहलरच्या मते बुद्धिहीन प्रयत्न करणे किंवा केवळ सवयी लावून घेणे म्हणजे अध्ययन नाही, तर समस्येचे मर्म जाणून अध्ययन झाले पाहिजे असं कोहलर म्हणतो. म्हणून पहिलं बरोबर आहे ना बघा, प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनास महत्त्व दिले त्यानं बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पाठ घेताना त्याचे घटक, उपघटक, पाठ्यघटक करून शिकविणे हे या उपपत्तीला अनुसरण आहे, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर कोहलरने आपले प्रयोग सुलतान नावाच्या चिंपांजी माकडावर केले होते, हे पण बरोबर आहे. मग काय योग्य नाही, तर पर्याय क्रमांक 4 योग्य नाही. म्हणून हेच उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. कारण क्रमन्वित अध्ययनाची कल्पना या उपपत्तीवर आधारित नाही, तर क्रमन्वित अध्ययन जे आहे ना हे स्किनरच्या साधक अभिसंधानाशी रिलेटेड आहे. म्हणजे तो उंदीर आणि कबुतराचा जो प्रयोग आहे ना स्किनरचा, त्याच्या संदर्भानं आहे. कारण क्रमन्वित अध्ययन म्हणजे काय,
एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वावर क्रमन्वित अध्ययन आधारित आहे. ठीक आहे, म्हणजे प्रबलन तत्व महत्त्वाचं मानलेलं आहे क्रमन्वित अध्ययनामध्ये, जे कोहलरनं ते मानलेलं नाही आहे. ठीक आहे, मर्मदृष्टीला तो महत्त्व देतो म्हणून हे त्याच्याशी रिलेटेड नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्यापन करताना शिक्षकाने दूरगामी उद्दिष्टाऐवजी सहज साध्य होतील अशी तात्कालिक उद्दिष्टे ठेवावीत, हे विधान डॅश डॅश उपपत्तीशी संबंधित आहे. तर हे विधान टोलमनच्या संकेत अध्ययन उपपत्तीच्या संदर्भानं आहे. टोलमनच्या संकेत अध्ययन उपपत्तीच्या संदर्भानं. ठीक आहे, किमान खालच्या तत्त्वज्ञांच्या उपपत्त्या पाठ करा. क्लार्क हलची आहे पद्धतशीर वर्तन उपपत्ती, गुथ्रीची आहे सानिध्य अध्ययन उपपत्ती आणि लेविनची आहे ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्ती. हे सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीबाबत अचूक माहिती देणारे विधान किंवा विधाने शोधा. कोणत्या? स्टुडंट सेंटर्ड टीचिंग मेथडच्या संदर्भानं आपल्याला अचूक माहिती देणाऱ्या विधानांची निवड करायची आहे. काय म्हणतो बघा, विद्यार्थी वयोगट, परिपक्वता व आवड यांना अनुसरून अध्ययन विषयक वातावरणाची निर्मिती केली जाते. तर या अध्ययन पद्धतीमध्ये म्हणजे विद्यार्थी केंद्रित अध्ययन पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर विद्यार्थ्यांचा वयोगट पाहिला जातो, त्यांच्या परिपक्वता पाहिली जाते, त्याची आवड. तर बरोबर आहे ना, मग बरोबर आहे, बरोबर सांगू लागलं. बरोबर विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीबाबत अचूकच माहिती देऊ लागलं, म्हणजे बरोबरच देऊ लागलं. बघा, जॉन डुई व जीन पियाजे यांनी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. जीन पियाजेचा बौद्धिक विकास सिद्धांतामध्ये आपल्याला माहिती आहे की क्रियावर त्यानं खूप मोठा भर दिला आहे. आणि जॉन डुई तर BEd करत असताना जॉन डुई म्हटलं की त्याचा कार्यवाद आपल्याला आठवतो. म्हणजे कार्यवाद म्हणजे विद्यार्थ्याची कृती आली ना, म्हणजे दुसरं पण संयुक्तिक आहे विद्यार्थी केंद्रितच्या संदर्भानं. तिसरं बघा, अवगामी आधार पद्धती या विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत. रॉंग. आधार पद्धती आपल्याला माहिती आहे ना, तर ह्या सगळ्या टीचर सेंटर्ड मेथड आहेत ह्या. ठीक आहे, म्हणून क नको, ह्या शिक्षक केंद्रित, क बाजूला काढा. आता ड बघा, किलपेट्रिक यांची प्रकल्प पद्धती देखील विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे. ड बरोबर आहे. किलपेट्रिक प्रकल्प म्हणजे काय, विद्यार्थ्याच्या कृतीशी निगडीत आहे ना, म्हणजे स्टुडंट सेंटर्ड टीचिंग मेथड आहे, प्रोजेक्ट मेथड म्हणजे ड पण त्याच्यामध्ये येईल. म्हणजे ब ड ह्या विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीबाबत अचूक माहिती देतात. ब ड कुठे, मग पर्याय क्रमांक 3 मध्ये. नेक्स्ट, अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो अध्यापनामध्ये? तर नवीन ज्ञान देणे. बरोबर आहे ना, अध्यापनामध्ये नवीन ज्ञान मिळतं की आपल्याला. कौशल्य विकसित करणे. येस, रीडिंग असेल, टीचिंग असेल किंवा नकाशा वाचन, हे सगळी कौशल्य विकसित होतात ना अध्यापनामध्ये. ठीक आहे, तर अध्यापनामध्ये कौशल्य विकसित होतात, फलक लेखन किंवा अजून जे काही आहे ते कौशल्य ते विकसित होतात. तर ब पण बरोबर सांगू लागला. विचारांना चालना देणे. बरोबर आहे. भाषिक विकास घडवणे. बरोबर आहे. म्हणजे सर्व यामध्ये येईल बघा. पर्याय 4 आपल्याला घ्यावं लागेल. सर्व ब, क आणि ड. त्यानंतर व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणती प्रतिमाने समाविष्ट होत नाहीत? वर्गसभा प्रतिमान, अनिर्देशित अध्यापन प्रतिमान, जागृतीची जाणीव प्रतिमान, भूमिका पालन प्रतिमान. तर व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये भूमिका पालन प्रतिमान येणार नाही. बघा, प्रतिमानाचे 2 गट आहेत, प्रतिमानाचे 4 मुख्य गट आहेत. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने. ठीक आहे, आपण पुढच्या 10 टेस्टमध्ये ही सर्वच पाहिलेली आहेत एकदा. परंतु तुम्हाला जेव्हा
याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे प्रतिमानांचं, तेव्हा तुम्ही रफमध्ये ह्या नोंदी करून घ्या. आता प्रश्न काय विचारला आहे की व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये कोण नाही समाविष्ट. तर व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये अनिर्देशित अध्यापन प्रतिमान आहे, जाणीव जागृती आहे, संयुक्त असंयुक्तता प्रतिमान आहे, संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान आहे आणि वर्गसभा आहे. तर मग कोण नाही बघा, वर्गसभा आहे, अनिर्देशित आहे, जागृतीची जाणीव आहे, कोण नाही भूमिका पालन, म्हणून तेच उत्तर आहे आपण म्हणलं ना. मग भूमिका पालन कुठे आहे तर ते आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. बघा इथं एकदा हे पण लिहून घ्या, प्रतिमान आणि कुणी मांडले, म्हणजे काय होईल आपल्याला प्रतिमानावर जर प्रश्न आला आणि येतोच तर तो आपल्याला इझी जाईल. प्रश्न आहे अध्ययन संक्रमणाच्या समान घटक उपपत्तीबाबत कोणते विधान योग्य माहिती देत नाही. अध्ययन संक्रमणाच्या समान घटक उपपत्तीबाबत कोणते विधान योग्य माहिती देत नाही. तर एक एक विधानं वाचूया. ही उपपत्ती CH जड यांनी मांडली आहे. रॉंग आहे ना. आपल्याला माहिती आहे की समान घटक उपपत्ती कोणी मांडली आहे, थॉर्नडाईकनं मांडलेली आहे. थॉर्नडाईकनं मांडले. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. ठीक आहे, हेच योग्य उत्तर देत नाही. कारण समान घटक उपपत्तीमध्ये दोन परिस्थितीमधील सारखेपणामुळे अध्ययन संक्रमण होते का, तर हो. शारीरिक शिक्षणात ही उपयुक्त ठरते, यस. पहिल्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, तंत्र, कौशल्य, मनोवृत्ती दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होते. ठीक आहे, म्हणजे 2, 3, 4 बरोबर आहे समान घटक उपपत्तीबाबत, 2, 3 आणि 4. परंतु पहिलं नाही, कारण समान घटक उपपत्ती कोणी मांडली तर ती थॉर्नडाईकनं मांडली होती. जडनं जी उपपत्ती मांडली ना तर ती सामान्यीकरण उपपत्ती आहे. म्हणून एकदा आपण काय करूयात, अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या समजून घेऊयात त्या 5ही, म्हणजे काय होईल आपला एक प्रश्न इथं क्लिअर होणार आहे. तर अध्ययन संक्रमण आपण कशाला म्हणतो, अध्ययन संक्रमण म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीत संपादित केलेले ज्ञान, तंत्र व कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे, आपण त्याला म्हणतो अध्ययन संक्रमण. तर अध्ययन संक्रमणाच्या संदर्भानं या 5 उपपत्त्या महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली उपपत्ती आहे शक्तिवादी उपपत्ती. तर मनाच्या शक्तीद्वारे अध्ययन संक्रमण होत असते, ही प्राचीन काळापासून वापरात असलेली उपपत्ती आहे. दुसरी अलीकडची महत्त्वाची उपपत्ती आहे समान घटक उपपत्ती, जी थॉर्नडाईक यांनी मांडली. थॉर्नडाईकचं असं मत होतं की मूळ अध्ययनाची परिस्थिती व नंतरची परिस्थिती यातील समानतेमुळे अध्ययन सुकर होते. म्हणजे एकदा आपण एखाद्या विषयामधलं नॉलेज गेन केलेलं आहे आणि त्याच्यासारखा जर दुसरा विषय आला तर त्याला उपयोग होतो का, तर हो, कारण दोघांचे समान फॅक्टर असल्यामुळे त्याचा उपयोग होतो. थोडक्यात ही उपपत्ती सांगते. किमान तुम्ही पाठ करा याची थीम. आणि कुणी मांडली समान घटक उपपत्ती, तर थॉर्नडाईकनं मांडली. सामान्यीकरण उपपत्ती जडची आहे. परिस्थितीचं विश्लेषण करून त्यामधील तत्त्व समजून घेतले तर अध्ययन संक्रमण होते, असं जडला म्हणायचे. ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती आहे बॅगलेची. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते, असं बॅगलेला म्हणायचे. आणि द्विभागीय संक्रमण उपपत्ती आहे डॉक्टर गोपाल स्वामींची. किमान कोणती उपपत्ती कुणी मांडली हे जरी पाठ केलं तरी पण आपला एक मार्क कव्हर होणार आहे. त्यानंतर अध्ययनातून संक्रमित होणारे कोणकोणते घटक बघा. ज्ञान आणि तंत्र, यस. पद्धती आणि कौशल्य पण संक्रमित होतात. वृत्ती आणि निष्ठा पण संक्रमित होते आणि दृष्टिकोनसुद्धा अध्ययन संक्रमित होतो, अध्ययनाने संक्रमित होतो. म्हणजे अ, ब, क, ड सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. नेक्स्ट आहे कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबीची गरज असते. तर बघा, उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था, वरीलपैकी सर्व. तर आपल्याला माहिती आहे की संवेदना म्हणजे काय, तर संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकासंबंधीची ही एक अगदी प्रथम होणारी प्राथमिक क्रिया आहे. तिला आपण मानसिक क्रिया म्हणू हवं तर तिला आपण संवेदना म्हणतो. म्हणजे संवेदनामध्ये उद्दीपक गरजेचंच आहे,
कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी एखाद्या बाह्य उद्दीपकाची गरज भासतेच आपल्याला. ठीक आहे, म्हणजे उद्दीपक समोर असलं तरच संवेदना निर्माण होईल. आणि उद्दीपक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात, म्हणजे आपल्याला सेन्स येतो ऑर्गननं, सेन्स ऑर्गननं. म्हणजे उद्दीपक दिसेल, ज्ञानेंद्रिय उद्दीपित होईल. ठीक आहे, मग ते मज्जातंतू, मज्जारज्जू, लहान मेंदू, मोठा मेंदू, ही मोठी प्रोसेस आहे ती. बरोबर आहे, म्हणजे पूर्ण नर्व सिस्टीम त्याच्यामध्ये सहभागी असते संवेदनेमध्ये. म्हणजे नर्व सिस्टम पण बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजेच वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपल्या जीवनात दुर्दैवाने आपण एखाद्या अपघातात सापडलो असलो तर तो प्रसंग हुबेहूब प्रतिमांच्या रूपाने मनाच्या पडद्यावर चित्रित झालेला पाहतो, त्यावेळी त्या डॅश डॅश कल्पना असतात. काय म्हणतो की दुर्दैवाने एखाद्या अपघातात सापडलेलो आहे आणि हुबेहूब प्रतिमांच्या स्वरूपामध्ये त्या आपल्या मनाच्या पडद्यावर चित्रित झालेल्या असतात. तर त्यांना काय म्हणून आपण परत आपण काय केलं, त्यानं रिप्रोडक्ट केलं ना त्यांना आपण, म्हणून त्या ठरतील पुनरुत्पादित कल्पना, त्या रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन असतील. ठीक आहे, कारण बघा व्यावहारिक कल्पना म्हणजे काय आहे, तर व्यावहारिक कल्पना म्हणजे जेव्हा एखादी कृती कल्पनेच्या माध्यमातून साकार होत असते ना, म्हणजे मूलभूत सिद्धांत, नियम, म्हणजे त्यांची उपयुक्तता असते. स्वैरकल्पना आपल्याला माहिती आहे की ह्या अनिर्बंध असतात, कोणतेही नियम पाळले नाहीत, म्हणजे अशा रहस्यमय कथा, परिकथा. ठीक आहे, या स्वैरकल्पना असतात. सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे कोणत्या, जो चित्रकार असतो ना त्याच्या कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना असतात, साहित्यिकाच्या कल्पना या सौंदर्यनिष्ठ कल्पना असतात. म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये कल्पनाविलास असू शकतो, मन मोहून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये असू शकते. ठीक आहे, इथं मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुनरुत्पादित कल्पना. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. विस्मरणाची कारणं, तर याच्यामध्ये कोणती आहेत विस्मरणाची कारणं, तर वेळ, झोप आणि दमन ही विस्मरणाची कारणं आहेत. स्मृती प्रक्रियेचे घटक आहेत संस्करण, धारणा आणि स्मरण. म्हणजे 2चा क आहे आणि 1चा ब आहे. म्हणजे बघा आता 1चा ब आणि 2चा क, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. कारण धारणामापन पद्धती या आहेत प्रत्याभिज्ञान, प्रत्यावाहन आणि पुनराध्याय. या टॉपिकच्या संदर्भानं आपण खूप सारे प्रश्न क्रिएट केलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेस 2री, 3री, 4थी टेस्ट सिरीज सोडवता ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण जवळपास या अगोदर 2013 पासून ते 2024पर्यंत जेवढ्या टॉपिकवर त्यांनी आपल्याला ओल्ड क्वेश्चन पेपर विचारले, तेवढ्या टॉपिकवर आपण या पुढच्या 10 टेस्टमध्ये प्रश्न क्रिएट केलेले आहे. म्हणजे आपण असा टॉपिकच नाही सोडला की त्याच्यावर आपण प्रश्न विचारलेला नाही. आपण पर्याय क्रमांक 4ची जर निवड केली तर आपले सर्व जोड्या बरोबर जुळून जातील. त्यानंतर ब्रुनरच्या मते संबोध निर्मिती व संबोध संपादन यामधील संबंध असा आहे. तर संबोध निर्मिती व संबोध संपादनात फरक आहे, हेच उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ब्रुनरची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती अभ्यासतो ना, त्यावेळेस ब्रुनर असं सांगतो की वस्तूच्या प्राथमिक निरीक्षणाच्या आधारे आपण जे वर्गीकरण करतो ते म्हणजे संबोध निर्मिती. ठीक आहे, तर संबोध संपादनामध्ये एखाद्या संबोधासंबंधी विविध प्रकारची पूर्व माहिती घेतली जाते व विविध दृष्टिकोनातून संबोधाची वैशिष्ट्ये ठरवलेली असतात. तर त्याला आपण म्हणतो संबोध संपादन. म्हणजे संबोध निर्मिती वेगळा फॅक्टर झाला आणि संबोध संपादन वेगळा फॅक्टर झाला, असंच ब्रुनरला म्हणायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर अनुवंश व परिस्थिती ही दोन्हीची कारणे ठरतात. व्यक्तिभेदाची, व्यक्ती स्वभावाची, वृत्तीची, वरील सर्व. तर ही जी कारणं येतं ही आहेत व्यक्तिभेदाची. अनुवंश आणि परिस्थिती ही व्यक्तिभेदाची कारणं आहेत. कारण वृत्ती ही वृत्ती ही अनुवंशी रिलेटेड नसते ना. एखाद्याची वृत्ती ती शाळा, कुटुंब, वातावरण, सहवास
आणि व्यक्ती स्वभावावर पण शाळा, कुटुंब, वातावरण, स्वभावाचा परिणाम असतो. स्वभाव हा काही अनुवंशानं मिळत नाही. ठीक आहे. म्हणून दोन्ही पण म्हणजे अनुवंश आणि परिस्थिती हे दोन्ही कशाची कारणं ठरू शकतात, तर व्यक्तिभेदाची कारणं ठरू शकतात. त्यानंतर मुग्धाकडे चिन्हे, शब्द, संख्या, सूत्रे व आकृत्यावर आधारित उदाहरणे सोडवण्याची उच्च क्षमता आहे. थॉर्नडाईक यांच्या मते हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. बघा, थॉर्नडाईकनं बुद्धिमत्तेच्या संदर्भानं 3 क्षमता सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, 3 क्षमता सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिली त्यानं सांगितलेली क्षमता आहे सामाजिक क्षमता, दुसरी आहे अमूर्त क्षमता आणि तिसरी आहे मूर्त बुद्धिमत्ता. म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता, अमूर्त बुद्धिमत्ता आणि मूर्त बुद्धिमत्ता ह्या 3 बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत थॉर्नडाईकनं. पहिले तर हे पाठ करून घ्या की थॉर्नडाईकच्या 3 बुद्धिमत्ता कोणत्या आहेत? सामाजिक, अमूर्त आणि बुद्धिमत्ता. अमूर्त हे यांत्रिक त्यानं सांगितलेली नाही. आता प्रश्नाकडे या की मुग्धाकडे चिन्ह, शब्द, संख्या, सूत्र, आकृत्यावर आधारित उदाहरणे सोडवण्याची उच्च क्षमता आहे. म्हणजेच तिच्याकडं अमूर्त आहे. आकृत्यावर आधारित प्रश्न म्हणजेच काय? तिच्याकडं अमूर्त बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक सर्वांच्या पाठ झाला आपल्या हे अल्फ्रेड बिने. बुद्धिमत्ता चाचणीचे अल्फ्रेड बिने. त्यानंतर शिक्षक वर्गामध्ये सामान्य बुद्धीचा विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतो. हे बुद्धिमत्तेचे कोणते अंग आहे? तर हे बुद्धिमत्तेचे बौद्धिकच अंग आहे. सर्वसामान्य बुद्धीचा विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून शिक्षक अध्यापन करायला ना, तर हे बुद्धिमत्तेचं बौद्धिकच अंग आहे. कारण शारीरिक अंग नाही. शारीरिक अंग म्हणजे कसं? वजन, उंची, रंग, डोळे हे काही म्हणजे हे लक्षात घेऊन अध्यापन करतो का शिक्षक? नाही. आवड निवड, विद्यार्थ्याला काय आवडतं याच्या संबंध आणि वृत्ती पण नाही. ठीक आहे, तर आवड निवड हे याच्यामध्ये येतं. म्हणजे हे तीनही 1, 2, 3 ही अंग डोळ्यासमोर ठेवित नाही, तर बौद्धिक अंग डोळ्यासमोर ठेवलेलं असतं. त्यानंतर खालीलपैकी कोणती आत्मनिरीक्षण पद्धतीची मर्यादा आहे? एखाद्या घटनेचा स्वतः अनुभव घेऊन कथन केले जाते. एखाद्या घटनेचा स्वतः अनुभव घेऊन कथन केले जाते. पहिले तर आपल्याला माहीत पाहिजे की इंट्रोस्पेक्शन मेथड म्हणजे काय. तर आत्मनिरीक्षण पद्धत म्हणजे काय? म्हणजे मग आत्मनिरीक्षण पद्धत माहीत झाली की आपल्याला मग तिची काय गुण मर्यादा पाहता येतील. तर आत्मनिरीक्षण पद्धत म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचं निरीक्षण करण्याची पद्धत. अंतर्मुख होऊन स्वतःचाच निरीक्षण करायचं आहे. मग एखाद्या घटनेचा स्वतः अनुभव घेऊन कथन केले जाते का? यस, व्याख्यामध्येच येते. म्हणजे पहिलं बरोबर आहे. पण ही मर्यादा आहे का तिची? नाही ना. मग हे उत्तर येणार नाही. हे तुम्ही त्याला तिचं गुण म्हणू शकता किंवा फायदा म्हणू शकता, परंतु हे उत्तर येणार नाही. हे बरोबर वाटतं, तिच्या संदर्भ नाही, पण ते म्हणतात मर्यादा सांगा. तर ही मर्यादा नाही. मग मर्यादा नाही. हे बरोबर आहे पण मर्यादा नाही. यामध्ये प्रयोग करणारा व ज्यावर प्रयोग करायचा आहे तो एकच असतो. हे पण बरोबर आहे, पण ती मर्यादा नाही. कारण यामध्ये प्रयोजक आणि प्रयोजक एकच आहे. कारण आत्मनिरीक्षण म्हणजे काय? स्वतःचंच निरीक्षण करायचं आहे ना. म्हणजे स्वतःवरच प्रयोग करायचा आहे. स्वतः म्हणजे मीच प्रयोजक आहे आणि मीच प्रयोज्य आहे. म्हणजे दुसरं पण बरोबर आहे, परंतु ती मर्यादा नाही ना. आपल्याला आत्मनिरीक्षण पद्धतीची मर्यादा विचारली आहे. आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करतात का? येतात. स्वतःचं निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला स्वतःमधल्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करता येतील का? तर हो. म्हणून 3 पण बरोबर आहे. परंतु ती मर्यादा आहेत का? नाही ना. ते तिचे गुण आहेत. 1, 2, 3 हे जे विधान आहेत हे आत्मनिरीक्षण पद्धतीचे गुण म्हणा, तुम्ही त्याला फायदे म्हणा. आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ व व्यक्तिसापेक्ष असते. रॉंग आहे ना हे. मिळालेल्या माहितीचं सामान्यीकरण करता येईल का आपल्याला? आलं लक्षामध्ये? सर्व व्यक्तीला लागू होईल का ते? नाही ना. म्हणून हे रॉंग आहे. म्हणून चौथी ही मर्यादा ठरणार आहे. कुणाची? आत्मनिरीक्षण पद्धतीची. म्हणून 4 निवडा. त्यानंतर अवधानाबाबत योग्य पर्याय निवडायचा. ठीक आहे, तर अवधान म्हणजे काय? एखाद्या गोष्टीकडं
आपला मनाचा कल वाढतो, तो आपण त्याला म्हणतो अटेन्शन. तर काय म्हणतो, अवधानासाठी एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असलीच पाहिजे असं नाही. बरोबर आहे. तर बरोबर आहे ना, ते तुमच्या डोळ्यासमोर ती गोष्ट पाहिजेच असं काही नाही, तरी तुमचं अवधान तिकडं जातं. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करताय किंवा आता तुम्ही व्हिडिओ बघत आहेत आणि तुम्हाला भूक लागली, तर आपलं भुकेकडं अवधान जाते ना, आपण लगेच क्लिक होतं आपलं की आता आपल्याला किचन रूममध्ये कोणत्या डब्यामध्ये काय लाडू ठेवलेत, काय जे असेल ते. ठीक आहे, म्हणजे आपलं अवधान जातं. प्रत्यक्ष गोष्ट डोळ्यासमोर आहे का ते नाही आहे ना, तरी आपण तिथपर्यंत जातो. अवधान एक मनोव्यापार नसून ती एक मनाची शक्ती आहे. हां, हे उलट केलं त्यांनी. अवधान ही मनाची शक्ती नसून तो एक मनोव्यापार आहे असं पाहिजे होतं. म्हणून ब रॉंग, फक्त अ बरोबर, म्हणून एवढं अची निवड करा. बाल्यावस्थेचा एकूण कालखंड डॅश डॅश आहे. तर बाल्यावस्थेचा एकूण कालखंड वय वर्ष 2 ते 12 वर्ष आहे. कारण पूर्व बाल्यावस्थेचा कालखंड आहे 2 ते 6 वर्ष आणि उत्तर बाल्यावस्थेचा कालखंड आहे 6 ते 12 वर्ष. 6 ते 12 वर्ष. ठीक आहे. एकूण कालखंड विचारलेला आहे ना, तर मग आपल्याला माहीत पाहिजे की 2 ते 12 वर्ष, त्याच्यामध्ये 2 टप्पे पण एक्स्ट्रा आपल्याला माहिती पाहिजे. कारण 2 ते 2 वर्ष तर तो पहिला शैशवावस्थेचा कालखंड आहे, हे आपल्याला जनरली माहीत पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तर 2 ते 2 महिने हा शैशवावस्थेचा येणार नाही, सॉरी. तर तो 2 आठवडे, तर पण 2 महिने येतं त्याच्यामुळे हे बी चुकलं. म्हणजे शैशवावस्थेचा 2 आठवडे आहे ना तिथं, ते 2 वर्ष आहे ना, म्हणून हे नकोच आपल्याला. हे पण नाही आणि हे पण नाही. ठीक आहे. इथं बाल्यावस्थेचा एकूण विचारलं ना, म्हणून आपल्याला प्रत्येक वेळी पर्यायाचं विश्लेषण आपल्याला करताच येईल असं नाही, म्हणून इथं त्यांनी काय केलं, आपल्याला फसवण्यासाठी दिलं. तर इथं आपलं उत्तर मात्र आहे 2 ते 12 वर्ष. फक्त तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की त्याचे 2 गट पडतात. पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष आणि उत्तर बाल्यावस्था 6 ते 12 वर्ष. एवढं मात्र तुम्हाला माहीत पाहिजे. एकूण बाल्यावस्थेचा तर मग 2 ते 12 वर्ष. त्यानंतर नेक्स्ट, जेव्हा व्यक्तीसमोर दोन्ही नको असलेले पर्याय असतात व त्यातील एक निवडावा लागतो, त्यास नको नको संघर्ष असे म्हणतात. खालीलपैकी कोणती उदाहरणे नको नको संघर्षाची आहेत? कार्ट लेविननं संघर्षाचे 3 प्रकार सांगितलेत: नको नको, हवा हवा, हवा नको. ठीक आहे. तर ते आता आपल्याला काय म्हणाले, ते नको नको संघर्षाचं उदाहरण शोधायचे. परीक्षेचा अभ्यास नको, परीक्षेतील अपयश नको. झालं, दोन्ही ठिकाणी नको नको आला. म्हणजे पर्याय एकच आपलं उत्तर कन्फर्म आहे, पण इथं पर्याय विचारले, म्हणजे नको नको संघर्षाचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा, आवडत्या ठिकाणी सहलीला जावे वाटते पण पैसे नसल्यामुळे नको वाटते. म्हणजे एकदा हवा आहे, म्हणजे एकदा यस आहे आणि एकदा नो आहे, म्हणजे इथं कोणता संघर्ष झाला? हवा नको संघर्ष झाला. म्हणजे ब येणार नाही, कारण पहिल्या मध्ये नको नको आहे, मात्र ब मध्ये हवा नको आहे, म्हणून ब कटला. क बघा, प्राध्यापकाची नोकरी लांबच्या जिल्ह्यातील विद्यापीठात करायची की आपल्याच शहरातील नामांकित महाविद्यालयात करायची. मग इथं दोन्ही बघा, इथं करायची म्हणजे इथं हवा आहे आणि इथं पण हवा आहे, म्हणजे क मध्ये हवा संघर्ष आहे. ठीक आहे. परंतु हे उत्तर नाही आपलं, कारण पहिल्यामध्ये काय आहे, आपल्याला काय म्हणलं, तो नको नको, मग फक्त नको नको संघर्ष मध्येच आहे, म्हणून फक्त चीच निवड करू या. ब आणि ते आपलं परफेक्ट उत्तर नाही, म्हणून फक्त त्यानंतर वाढ व विकासाचे डॅश डॅश हे तत्व नाही. सातत्य तत्व, प्रेरणेचे तत्व, एकात्मतेचे तत्व, परस्पर संबंधाचे तत्व. संयुक्तिक दोन्ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवायच्यात की वाढ आणि विकासाचं कोणतं तत्व नाही. आता वाढ आणि विकास या दोन्ही कंबाईनमध्ये आपल्याला संकल्पना समजून घ्यायच्यात. तर सातत्य तत्व आहे का? तर हे बरोबर आहे ना, हे आहे ना तत्व वाढ आणि विकासाचं.
कारण व्यक्तीचा विकास हा सतत व संत गतीने होतच असतो, कायमस्वरूपी वाढही होते आणि विकासही होतो. म्हणजे सातत्याचे तत्व आहे का? आहे. प्रेरणेचे तत्व, प्रेरणेचे तत्व येणार नाही. मोटिवेशन हे लर्निंगशी रिलेटेड आहे ना. सर्वच व्यक्ती विविध अवस्थेतून, म्हणजे बघा, हे प्रेरणेचे तत्व काय आहे, तर प्रेरणेचं तत्व हे लर्निंगशी रिलेटेड आहे. म्हणून याला आपण थोडं कट करू, परंतु आपण 3 आणि 4 वाचू. एकात्मतेचे तत्व, एकात्मतेचे तत्व आहे का? एकात्मतेचे तत्व यस. वाढ आणि विकासाच्या संदर्भानं एकात्मतेचे तत्व आहे का? तर हो. कारण आपण ते कसं समजून घेऊ? आता उदाहरणार्थ बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था, ह्या सर्वच व्यक्ती या अवस्थेतून जातात का? तर हो. म्हणजे सर्वच व्यक्ती एका काळी बालक होते का? हो. सर्वच व्यक्ती तरुण असतात एका काळी, सर्वच व्यक्ती एका काळी वृद्ध होतात. म्हणजे ते एका विशिष्ट सिस्टमनं जातात ना. म्हणजे एकात्मतेचे तत्व आहे का? तर हो. परस्पर संबंधाचे तत्व आहे का वाढ आणि विकासाच्या संदर्भानं? हो. कारण बघा, व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक विकासाची गती भिन्न असते, हे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळी असते, पण तो परस्पर पूरक असतो ना. उदाहरणार्थ काय? ज्या व्यक्तीचा शारीरिक विकास मंदावला त्या व्यक्तीचा मानसिक, भावनिक, सामाजिक विकास पण मंदावतो. म्हणून परस्पर संबंधाचं तत्व आहे का वाढ आणि विकासामध्ये? तर हो. ठीक आहे. म्हणजे 1 आहे, 3 आहे आणि 4 आहे. कोण नाही? प्रेरणा. तो लर्निंगशी रिलेटेड आहे. मोटिवेशन काय? लर्निंगशी रिलेटेड आहे. म्हणून हेच नाही, 2च येणार नाही. 1, 3 आणि 4 आहे. अध्ययन अकार्यक्षमता मुख्यतः या क्षेत्राशी संबंधित आहे. वाचन, गणन आणि बोलणे, लेखणे, बोलणे, लेखन, बोलणे आणि वाचणे, अंकगणित, गाणे आणि लेखन, वाचन, लेखन आणि अंकगणित. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वाचन, लेखन आणि अंकगणित. कारण बघा, हा जो प्रश्न विचारला तुम्हाला लर्निंग डिसॅबिलिटीच्या संदर्भानं विचारलेला आहे. अध्ययन अकार्यक्षमता. तर अध्ययन, शैक्षणिक अध्ययनामधले जे दोष आहेत तर ते मुख्य 3 दोष आहेत. रीडिंगच्या संदर्भानं आहे, ज्याला आपण वाचन दोष म्हणतो, त्याला म्हणतात डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया, डिस्लेक्सिया. ठीक आहे. जो रायटिंगच्या संदर्भानं आहे त्याला आपण म्हणतो लेखन दोष, ज्याला डिस्ग्राफिया असं म्हणतात. आणि गणिताच्या संदर्भानं जो दोष आहे त्याला म्हणतात गणितीय दोष, ज्याला आपण डिस्कॅल्कुलिया असं संबोधतो. ठीक आहे. वाचन दोष असेल तर डिस्लेक्सिया, लेखन दोष असेल तर डिस्ग्राफिया आणि गणितीय दोष असेल तर डिस्कॅल्कुलिया. हे झाले शैक्षणिक अध्ययन दोष. ठीक आहे. अशैक्षणिक अध्ययन दोष सुद्धा असतात, जसं द्रक कार्यक्षमतेत दोष असणे, वाचाध्वनी वापरात दोष असणे, वाचन भाषाविषयक दोष असणे, स्मृतीसंबंधी दोष असणे. ठीक आहे. पण इथं आपल्याला वाचन, लेखन आणि अंकगणिताच्या संदर्भानं, म्हणून डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्कुलिया हे लक्षात ठेवा. यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्व वर्गाला संपादन चाचणी देणे या पायरीचा उपयोग मार्गदर्शनासाठी केला जातो. तर या पायरीचा उपयोग हा मागास बालकांच्या मार्गदर्शनासाठी केला जातो. कारण मंदगतीची बालकं, प्रज्ञावंत बालकं, समस्याप्रधान बालकं यांच्यासाठी विशेष चाचण्या असतात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या वर्तनात अस्थिरता व चंचलता दिसते. याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे थायरॉक्झिनचा अधिक प्रमाणामध्ये स्राव होणे. तर थायरॉक्झिनचा स्राव हा कंठस्थ ग्रंथीतून होतो. ठीक आहे. ज्याच्यामुळं अस्थिर आणि चंचलता विद्यार्थ्यामध्ये येते. जर पिट्युरिन स्रावला मस्तिष्क ग्रंथीतून तर शरीराची अतिरिक्त वाढ होऊ शकते. ॲड्रिनलिन स्राव जर अधिक प्रमाणामध्ये स्रावला वृक्कस्थ ग्रंथीमधून तर मर्दानी वृत्ती येते अंगामध्ये, व्यक्तीच्या भांडखोरपणा येतो. म्हणजे आपण स्टुडंटच्या बाबतीत विचार करूया. आणि एंड्रोजन स्राव जर अधिक प्रमाणामध्ये स्रावला जनन ग्रंथीमधून तर व्यक्ती आक्रमक, लैंगिकतेचा विकास होतो विद्यार्थ्याच्या. अशा पद्धतीनं पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर परिणामकारक संज्ञापनासाठी खालील
पूर्वअट असू शकत नाही म्हणतो. तर भाषेवरील प्रभुत्व गरजेचं आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी. संज्ञापन उद्दिष्टाबाबत स्पष्टता गरजेची आहे. ठीक आहे. कशासाठी इंटरॅक्ट करायचं आहे, ठीक आहे, कशासाठी बोलायचं आहे तर गरजेचं आहे ना, तेवढं आपण म्हणजे बघा आता उदाहरणार्थ संज्ञापन उद्दिष्टाबाबत स्पष्टता की हा व्हिडिओ मानसशास्त्राचा आहे आणि हे तुम्ही त्या थंबनेलवर पाहिलं म्हणजेच तुम्ही इंटरॅक्ट होऊ लागले, म्हणून परिणामकारक कम्युनिकेशन होऊ लागलं. बरोबर आहे. भाषेवर प्रभुत्व आहे तर मग कम्युनिकेशन पण परिणामकारक होईल. व्यक्तिमत्व इथं गरजेचं नाही. कम्युनिकेशनमध्ये व्यक्तिमत्वाला फार महत्त्व नाही. ठीक आहे. आशयावरील प्रभुत्व महत्त्वाचं आहे. ठीक आहे. एखाद्या शिक्षकाचं त्या टॉपिकवर प्रभुत्व आहे तर निश्चितपणे परिणामकारक अध्यापन होणार आहे. मग काय पूर्वअट असू शकत नाही तर व्यक्तिमत्व. त्यानंतर मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे. ठीक आहे. हे खूप जनरल आहे म्हणून हे उत्तर होणार नाही, खूप जनरल स्टेटमेंट झालं. त्यानंतर विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे. मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये सर्वात आणि यथार्थ पर्याय असणारे विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे. ठीक आहे. हे विद्यार्थ्याच्या कौशल्यात अडचणी असेल, विविध विद्यार्थ्यामध्ये ज्या काही असतील दोष असतील ते प्रत्याभरणाच्या मार्फतमध्ये शिक्षक देत असतो. शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण गरज नाही, शिक्षकाला गरज नाही, म्हणून झालं हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य आहे. अभिरुची हा बाह्य प्रेरणेचा पाया आहे का अभिरुची? नाही ना, तो अंतर्गत प्रेरणेचा पाया आहे. अंतर्गत प्रेरणा आहे ना अभिरुची म्हणजे आवड. ठीक आहे. म्हणून पहिला रॉंग. वर्तन होईपर्यंत प्रेरणा कार्यरत नसते, इथं असते पाहिजे होतं. ठीक आहे. प्रेरणेत सातत्य नसते, इथं असते पाहिजे होतं. ठीक आहे. प्रेरणा एकच असली तरी व्यक्ती भिन्नतेमुळे वर्तनात विविधता आढळते. प्रेरणा एकच असली तरी व्यक्ती भिन्नतेमुळे वर्तनात विविधता आढळते. बरोबर आहे. आता TETचा फॉर्म भरला आपण सर्वांनी. काय आहे? शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं आणि नंतर मग म्हणजे मला शिक्षक व्हायचं आहे. शिक्षक अगोदर तर टार्गेट आहे, सर्वांचंच टार्गेट आहे ना. फॉर्म आपण कशासाठी भरला? शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं. पण सर्वजण एकच प्रोसेस करतील का? वर्तन एकच करतील का? म्हणजे काही जण व्हिडिओ करतील, काही जण बॅच जॉईन करतील, काही जण एखाद्या लेखकाचं पुस्तकं अभ्यासतील, काही जण शॉर्ट नोट्स काढतील, काही जण फक्त BEdचे पुस्तकं वाचतील, काही जण डायरेक्ट परीक्षेला जातील. ठीक आहे. म्हणून वर्तनात भिन्नता आढळते का? त्या हो आढळते. म्हणून 4 उत्तरे हे नाही. आणि शेवटचा प्रश्न आहे. आमच्या काळात 1 रुपयात 2 पेन मिळत होते असे म्हणणे म्हणजे यंत्रणेचा वापर करणे होय. तर असे म्हणणे म्हणजे परागमन होय, रिग्रेशन ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. बाकीचे जे पर्याय आहेत, दमन म्हणजे काय आणि उदाहरण, प्रक्षेपण म्हणजे काय आणि उदाहरण प्रक्षेपणाचं, समर्थन म्हणजे काय आणि समर्थनाचं उदाहरण, हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता, कारण संरक्षण यंत्रणेवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंट ॲप आहे हे डाउनलोड करा, कारण यामध्ये मराठीची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, इंग्लिशची पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, त्यानंतर आता शैक्षणिक मानसशास्त्राची पण अवेलेबल आहे आणि काही वेळानंतर मॅथमॅटिक्सची पण तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करून देण्यात येईल. डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरमध्ये ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा आणि नंतर मग ॲप डाउनलोड झाल्यानंतर ॲपमध्ये गेल्यानंतर TET CTETमध्ये जा. तुम्हाला या सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज उपलब्ध होतील. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक पेज, इन्स्टा पेजला फॉलो करा. तिथेसुद्धा आम्ही या एक्झामच्या संदर्भानं माहिती पुरवत असतो. धन्यवाद.